तर मित्रांनो, आज जरा गडबड होती, तर त्याच्यामुळे लवकर पेरून पण घेतलं आणि आऊत पण आणून घेतलं. आत्ता वाजलेत 11 वाजता. पेरायचं पण झालं आणि आऊत आणायचं पण झालं. फक्त पाटे काढायचे राहिले, ते मी नंतर काढले. आता बैल पण सकाळी झोपलेले आणि मी पण सकाळपासून कामावर आहे. मला पण भूक लागली आता आणि बैलांना पण खायला टाकतो. आणि कामाच्या आधी मी बैलांना वैरणची कुट्टी खायला टाकली होती, पण त्यांना वाटलं रोजच्यासारखे काम नाही काय की त्यांनी खाल्लीच नाही. मग आता भूक लागली असेल, आता खातील ते. मग आता त्यांना सोडतो, खायला वगैरे टाकतो, मी पण जेवण करतो. मग नंतर पाटे काढतो, कारण पाटे काढायला 15 मिनटं कशी पण लागतील. एकदा जेवण करून घेतो आणि तहान पण लय लागली मला. काम म्हणल्यावर बेजारी राहतेच बरं का. सर्जा थांब बाबा, चांगलं मस्त काम केलं आहे तुम्ही. थांब. ओके, ह्याला आता पाणी ठेवलं आहे. बादलला आज पाण्याला उशीर झाला, नाही तर रोज 9, 9:30, 10ला पाणी असते त्याला. आज 11 वाजता भेटले. मित्रांनो, काय बैल असते ना हे, ह्यांच्यासाठी मी हौसाने ह्या कुंड्या आणल्यात. त्याच्या कुंड्यात कुट्टी खायनातच ती. हे बघा, चिमण्यानंतर एक पान घेतलं बरं का, सरजा तसाच उभा आहे. तर नवीन जागेवर पाणी पित नाही आणि खायला काय अडचण नाही त्याला त्या टाकीत. त्याच्यासमोर मी चांगली ताजी उसाची कुट्टी टाकली त्याला खायला. तर इतका कामाला चालला आहे. तो पाठीमागचं रान पेरलं पण, रासण्या पण घेतल्यात, फक्त पाटं काढायचे राहिलेत. ते पाटं पण लगेच चालूमध्येच काढून घ्यायला पाहिजे. पण म्हटलं थोडं खातेले, सकाळी झोपले होते, तर याला खायला काय अडचण नाही. तिथं उसाची कुट्टी आहे, जिथं दिसेल तिथं खायला चालू करायचं. सरजे आहे, तुला इथं आहे ना कुट्टी, त्याच्यात दिसतील तुला, तरी पण खात नाही. सरजे हे बघ, हे धर धर, हे धर ना. हां, पान पण खात नाही तू. इकडं बघ ना, कुट्टी आहे, ठोंबी आहे अलीकडे. सरजा इकडे 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 इकडे, काय याच्यात खा, चल. खाली व्यवस्थित तोंड घेतलं तरी तो बघायलाच तयार नाही. बघा, इतक्या जवळ तोंड आहे, खायला काय अडचण आहे ह्याला. पानं तरी खाणं ते चिमणीसारखी. ते बघा, चिमण्या पण माझ्याकडेच बघत आहे. नाही खातं. आता तोंड घातलं बघा चिमण्याने, मी इकडे माझ्याकडेच बघत होता. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे ह्यांना खायला. सरजा खा रे बाबा, त्याच्या तुला खायला. आणि आता काय झालं, आपण मेथी घासाचं बी पिकट आहे ना वरच्या, आणि नवीन यायला तर 1 महिना बाकी आहे आणखीन. तर त्याच्यामुळे आता मेथी घास नाही, आपण गवत मोडले, गवत पण नाही. आता त्यांच्या आवडीचं हिरवं काहीच नाही. आता फक्त हिरव्यामध्ये नेपेर आणि ऊसच आहे. मग त्याच्यामुळे आवडीचं हिरवं काय नाही. चिमण्या तर लागला हो खायला, खातोय चिमण्या, खातोय. सर्जाला काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, नवीन जागा खातच नाही, शांत उभा आहे. हे इकडे जवळच ठेवलं बरं का, पण ते नीट करायचं राहिले आहे. आणि हे रामफळ आहे, पिकले आपल्या रामफळीचं, पण मला एकट्याला एवढं जाणारच नाही, तर त्याच्यामुळे मी ते फोडतच नाही. मग खायला सोबत कोणी असल्यावरच फोडून. आणि आज आहे उपवास, तर खायला आहे शाबू. बरं ओके. आता मी ह्या ग्लासमध्ये थोडंसं नॉर्मल मीठ घेतलं आहे. याला पहिलेच रामफळे फोडलेलं आहे राव, मी तेच खातो, तेवढंच बसेल. आता मी अगोदर ताक पितो, कारण उन्हातून आलो आहे ना. दही तर संपलं वाटतं, कारण सगळ्यांचं जेवण झालं आहे. मी म्हटलं होतं मला उन्हाचं काम होत नाही, तर अगोदर मी सकाळी काम करून घेईन, नंतर जेवण करेन. त्याच्यामुळे सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे. आता 2 ग्लास ताक पितो, मग थोडंसं थंड झालं ना, आता गरमीतून आले ना, मग थोड्या वेळाने जेवण करतो, अर्ध्या 2 तासाने. सध्याला तर ताकच पितो, नाही तर 15 मिनिटांनी जेवतो. बस सरजा बस. मित्रांनो, हे बैल इतकी लाडाचे आणि येडेत ना, तिथं बांधले तरी खात नाहीत. मी त्यांना उपाशीच राहून देणार आज. हे बघा, इथं गोटा दिसतोय ना, हा आपल्या ते गुरं दिसत आहेत ना, जरा उन्हामुळे अंधार दिसतोय, तर त्या शेडपाशी त्यांची जागा असते, तिथून फक्त त्यांना इथं बांधले. काय प्रॉब्लेम आहे इथं खायला. मी अगोदर तर माझ्या सुरुवातीच्या व्हिडिओत तर सरजाला चिमण्याला दिवसभर मी तिथंच बांधायचो, दिवसा लिंबाच्या सावलीत. मग आता ती जागा जुनीच आहे ना, त्यांना काही लय लांब आणले का, काय बिघडते त्यांना तिथं खायला. नुसते माझ्या तोंडाकडे बघत आहेत. काम केले ना आता भरपूर, तर गुपचूप खाऊन घ्यायचं, मग बसायचं, आराम करायचं. सरजा तर तसा खाली बसला आणि चिमण्या माझ्याकडे बघतोय. मी पण यांना आता उपाशीच राहून देणार आहे. इतके पण लाड नसतात. जागा बदलली म्हणून काय झालं बरं, मी काय त्यांना खाली टाकलं नाही बरं का, म्हणजे कशाचा वास वगैरे येतोय असं नाही, किंवा खराब कुट्टी असं पण नाही. ऊसाची चांगली कुट्टी सिमेंटच्या नव्या टाकीत टाकली. आणि मी किती दिवस म्हणत होतो की बैलांसाठी मी सिमेंटच्या कुंड्या आणणार आहे, आणि बैल असं करतात. आता नवीन जागा म्हणले की 7-8 दिवस खातच नाहीत. जर आपण विकले, नवीन जागा गेली, तर मग तर काय करतील, काय नाही, काम केल्यावर गपचूप खातील. तर नवीन मालक त्यांच्याकडून भरपूर काम करून घेईन, मग गप खातील.
तर मित्रांनो मी असं थोडंसं हाताचा भार दिला आहे. थांब रे बैल. हे चालू आहे आपलं काम दुपारून. बैलांना पाणी वगैरे पाजलं, पाणी वगैरे पाजून त्यांना कामावर घेतले. सर्जनी उगं थोडंसं खाल्लं आहे, चिमण्याने खाल्लं आहे, पण लागेल त्यांना हळूहळू बाहेरची सवय. अशी मी 6 पाट्या काढलेत. आता काय केले तुम्हाला दाखवतो मी. ह्या आवताच्या मधून जी माती जाते ना, तर ती माती ब्लॉक केली. इतर रस्सीने हा कागद आहे, हे कापड म्हणजे ही थैली आहे, पिशवी ब्लॉक केली रस्सीच्या मदतीने आणि माती पुढं साठते आणि आऊत पुढं चाललं ना, माती दोन्ही साईडला पडते, कारण मधून ब्लॉक केली त्याच्यामुळं असा पडतोय पाट. आता उन्हाने दिसतोय की नाही बघावं लागेल. तर असा मध्ये एक खड्डा पडतोय ज्याच्यातून आपल्याला पाणी आणायचं आहे इकडं भिजवायसाठी, म्हणजे दारे देण्यासाठी मी पाट केलेत. तर असे पाट मी केलेत, 4 पाट्या केलेत. हा 5वा तयार करतो आणि 6वा एक कडीने काढायचा आहे, म्हणजे 6 पाटं तयार करायचेत. हे बघा आता इकडून व्यवस्थित तुम्हाला इकडचं पाट दाखवतो. तर असे पाटे झाले ते आपलं हे भिजवण्यासाठी, ज्वारी भिजवण्यासाठी. ह्याच्यात आपण सगळं कडवळच पेरले, ज्वारीच पेरली. मका आता पेरली ना वरच्या शेतात, तर त्याच्यामुळे मका नको म्हटलं, कडवळच पेरू बोलले मी. त्यांना थांबवले आणि तुम्हाला करवंद दाखवतो आपले कसे झालेत. तर हे बघा आता माझ्या बोटाच्या मध्ये आहेत ना, हे आहेत करवंद. मला वाटतं ह्या महिन्यात म्हणजे पुढच्या महिन्यात एप्रिलमध्ये पिकतील हे. हे बघा इथं आहेत, परत इकडं माझ्या बोटामध्ये 2 आहेत. लहान आहेत ही, म्हणजे आपले करवंद लहानच राहतात, व थोडीशी नॉर्मल साईज मोठी होते. मला वाटतं इकडचं वातावरण त्यांना चांगलं नाही काय की. हे बघा इकडे 2 आहेत माझ्या बोटामध्ये. इथलं वातावरण चांगलं नाही वाटते त्यांना, त्याच्यामुळे मोठे होत नाहीत. उगत किंचितच मोठे होतील आणि पिकून जातील. असे 3-4 झाड आहेत. इथे एक आहे, तिकडं पलीकडे 2-3 आहेत. तर ह्या गँगला पप्पाने टाकले खायला. ह्यांना काय खायला आहे, बैल मी आत्ताच आणलेत, बैलांना टाकावं लागेल. ह्यांना नेपियरची आणि ऊसाची दोन्हीची मिक्समध्ये कुट्टी. सगळे खात आहेत राव, फक्त सर्जा खात नाही. आणि त्याच्यापुढे सकाळची वैरणची कुट्टी आहे, पण सर्जाला ते आवडत नाही. बाकी किलरी खात नाही. बाकीच्यांना ठेवलं खायला, बाकीचे खात आहेत, फक्त किलरी नाही खात. आणि इथलं एक बैल मी तिकडे लिंबाच्या झाडाखाली बांधलं आहे. सर्जाला पण दिवसा मी तिकडंच सवय लावणार आहे खायची. त्याला उगं रात्रीच्याला म्हटलं तो नवीन जागेवर खात नाही म्हणून रात्रीच्याला त्याला इथं बांधलं मी. नाही तर सर्जाला पण तिकडंच बांधायचं आहे. चिमण्या तर आता तिकडंच आहे. तर ही एवढा मोठा नेपियर आहे ना, तरी उद्याची व्यवस्था करून ठेवली गुरांची. म्हणजे ऊस तर मी कालच 2 दिवसाचा आणला होता, मग ऊस आहे उद्यासाठी, पण नेपियर एवढा मोठा तोडून ठेवला उद्याच्यासाठी. आता हिरेची जागा हीच केली बरं का, कारण की त्याला दिवसभर इथं सावली होती. आज किती पांढरा सफेद वाटतंय. छान वाटतंय.